नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 26 जुलै म्हणजे आता आपले महिन्याचे शेवटचे 5 दिवस बाकी आहेत उद्यापासून। तर आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटावा आणि हा प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळतच आहे। जवळजवळ आपल्याला मे महिन्यापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता मिळून गेलेला आहे। आता फक्त जुलै महिन्याचा प्रोत्साहन भत्ता बाकी आहे आणि जुलै तुमचा आता संपत आलेला आहे। तर ताईंनो, मी सांगते फक्त एकदा चेक करावा म्हणून दरवेळेस दर महिन्याला माझा व्हिडिओ असतो, तर तसाच व्हिडिओ आता देखील आहे। सर्वप्रथम आपल्याला कार्यक्रमचं मॉड्यूल चेक करायचं आहे। इथंच चेक करा, आज रविवार आहे, वाटलं तुम्ही आज पण चेक करू शकता आणि वाटलं तर तुम्ही उद्या देखील चेक करू शकता। जर आपण हे पेज काढलं तर इथे देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चेक करता येतात। तर सर्वप्रथम आपल्याला कार्यक्रम आपले भरलेले आहेत का हे चेक करा। तर बघा, VHND तुमची भरलेली आहे का, अशा पद्धतीने याचा अर्थ भरलेली आहे। त्याच्यानंतर CB कार्यक्रम 2 झालेले आहेत का, अशा पद्धतीने दोघंही कार्यक्रम झाले। आता आपल्याला डॅशबोर्ड बघायचं म्हणजे जिथे आपला वजनाचा आपला कॉलम असतो। आता तुम्ही पहिलं पेज ओपन करणार, आज रविवार आहे तर ओपन होणार नाही, परंतु इथून जर तुम्ही डॅशबोर्ड पाहिलं तर तुमचे वजन बाकी आहेत का हे तुमचं लक्षात येणार आहे। तर आपलं एकही वजन राहिलं नको, तर आता आपण डॅशबोर्डवर क्लिक करणार आहोत। इथूनही आपण डॅशबोर्ड बघू शकतो, म्हणजे रविवारी तुम्ही इथलं काम करू शकता जर तुमचं राहिलं असेल तर। नाहीतर आपल्याकडे 5 दिवस अजून बाकी आहेत, फक्त चेक करू शकता तुम्ही ह्या पद्धतीने। तर आपल्याला डॅशबोर्ड ओपन करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होतं। आपल्या गृहबीटी बाकी आहेत का, आपलं वजन बाकी आहेत का, अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं। ही आपल्याला दर महिन्याला चेक करायचं आहे ताईंनो, शेवट आणि राहिलं असेल तर पूर्ण करून घ्यायचं। गृहबीटी ह्या पूर्ण आहेत, वजन हे पूर्ण आहेत, त्या पद्धतीने इकडे 0 आहे, इकडे आपली ग्रीन टिक आहे, इकडे आपले लाभार्थी आले, अशा पद्धतीने हे चेक करायचं। आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच ऑप्शनमध्ये आपल्याला स्टॉक पण चेक करायचं आहे। आपल्याला हे स्टॉक रजिस्टर आहे, हे देखील आपल्याला इथून चेक करता येईल। फक्त आपल्याला जे FRS बाकी आहे तर ती आपल्याला मात्र आज चेक करता येणार नाही, ते उद्या तुम्ही चेक करा। FRSचा जर एखादा लाभार्थी राहिला तर फरक पडत नाही, पण जर एकापेक्षा जास्त जर तुमचे लाभार्थी राहत असतील तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो। त्याच्यामुळे आणि डेली ट्रॅकरचं जर तुम्ही सुरुवातीपासून करत असाल तर तिथे देखील तुम्हाला 3 मार्क्स आहेत। त्याच्यामुळे डेली ट्रॅकरचं रोजच्या रोज आपल्याला तिघही हजेरी आपल्याला भरायच्या आहेत, ॲक्टिव्हिटी भरायची आहेत, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची। आता आपल्याला स्टॉक चेक करायचा आहे। आता स्टॉक चेक केल्यानंतर स्टॉक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। तो कशा पद्धतीने करणार, आता बघा हे ऑप्शन दिसतंय, म्हणजे इथे जे भरलेला आहे तो THR आहे, म्हणजे घरपोच आहार जो आहे तो इथं भरलेला आहे। इथं आपण क्लिक केलं, इथे आपल्याला पाकिट संख्या बघा, इथं प्राप्त आपल्याला पाकिट संख्या दिसत आहेत, म्हणजे आपल्याला तो भरलेला आहे। तर आपण इथे जरी क्लिक केलं तरी आपल्याला तारखेचं तिथे दिसतं, इथे पण दिसतं, परंतु आपण इथे क्लिक करून ते अशा पद्धतीने बघा 1/7/26 जरी तुमचे THR आता उतरत असेल तरी 1 तारखेचा म्हणून आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे। आणि आता ऑनलाईन ज्या पद्धतीने आपले लाभार्थी असतील त्याच पद्धतीने वरून THR देखील येणार। ऑफलाईनच्या लाभार्थ्यांचा THR आता येणार नाही। त्याच्यामुळे जे रेकॉर्डला तुमचे मुलं दिसतील ऑनलाईन तेच मुलं तुमचे आहारासाठी प्राप्त असतील। आणि त्याच्यानंतर इकडे क्लिक करून आपल्याला गरम ताजा आहार आहे तो देखील आपल्याला भरलेला आहे का चेक करायचं आहे। तर माझं भरलेलं आहे बघा, इथं प्राप्तमध्ये ग्रॅममध्ये इथं आहे, इथं पण आपण क्लिक केलं तर आपल्याला इथं पण चेक करता येतो। तर एक तारीख सहित इथं आपल्याला दिसून जातं की आपला गरम ताजा आहार ह्या महिन्याचा भरलेला आहे का बघा 1/7/2026। तर ताईंनो, अशा पद्धतीने आपल्याला आज CB कार्यक्रम, VHND, वजनं आणि तुम्ही स्टॉक भरलेला आहे का हे चेक करा। त्याच्यानंतर आपल्याला जर तुम्ही आज चेक करत असाल तर तुम्हाला इथे लाभार्थीच्या मॉड्यूलवर जाऊन तुम्ही गरोदर मातांची वजन आणि उंची भरली का हे पण आपल्याला इथं जाऊन चेक करायचं। बघा, आता मी इथं क्लिक करणार आहे। डायरेक्ट इथून जरी चेक केलं तरी रविवारी चेक होतं आणि वजन देखील भरता येतात। तर बघा, इथे मी क्लिक करणार आहे। बघा, अशा पद्धतीने ऑप्शन ओपन झाले। त्याच्यानंतर आता आपल्याला गरोदर मातांची वजनं आणि उंची चेक करायची आहेत। जर भरलेले नसतील तर तुम्ही भरू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपलं मातांचं मॉड्यूल ओपन झालेलं आहे, म्हणजे गरोदर माता मी रविवारीच तुम्हाला आजच्याच याच्या माध्यमातून दाखवत आहे। आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला त्या मातेचं वजन उंची भरले का हे समजून जाईल। बघा, त्या मातेचं वजन आणि उंची हे माझं भरलेलं आहे 11/7/2026, म्हणजे त्या मातेचं भरलेलं आहे। आता अशा पद्धतीने तुम्हाला एक मातेचं जेवढ्या माता असतील तेवढ्या मातांचं चेक करायचं आहे। जर भरलं नसेल तर ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे। आता माझ्या तिघही माता आहेत तर तिघही मातांचं मी अशा पद्धतीने भरून घेतले। संदर्भ सेवा आली असेल ती त्या लाभार्थ्याचं जी 4 तपासणी असतात, जर ती तपासणी आली असेल तर ती पण तुम्ही कशा पद्धतीने चेक करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं होतं। 3 डॉटवर जायचं, 3 डॉटवर गेल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं, त्याच्यानंतर गर्भधारणेदरम्यान वजन वाढ आणि ANC तपशील
तर बघा 25/6/2026 आता ह्या मातीची 25/6/2026 होती आणि माझ्याकडनं ती भरायची राहून गेली. तर ती अगदी सोपं आहे, जास्त टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही त्या मातीचं. अगदी तुम्हाला भरून दाखवते. आता मी GNC आहे, असं होऊन जातं आपल्याकडनं भरायचं, नवधानाने राहून जातं, त्याच्यामुळे ते भरणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते मी आता तपशील जोडा याच्यावर क्लिक करून ते भरून घेते. तर बघा त्या मातीची उंची 151.5, त्या मातेचं आत्ता वजन आलेलं आहे, तेव्हा 70 होतं. त्याच्यानंतर त्या मातेचं जे वजन तुमचं तिथं खाली याच्यामध्ये भरलेलं आहे तेच वजन बघा. जर चुकीचं टाकलं गेलं तर ते घेत नाही. 13.2 जे आपण ते वजनाच्या कॉलममध्ये जे भरतो तेच इथं देखील असणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने सगळं आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा ENC डेट म्हणजे आपल्याला जेव्हा तपासणी होते ती तारीख आपल्याला इथं टाकायची. तपासणीची तारीख आपलं लसीकरण सत्र असतं शक्यतो त्याच्यामध्येच असतं. त्याच्यानंतर सबमिट करावर आपल्याला क्लिक करायचं बघा. तर अशा पद्धतीने त्या मातेचं आपल्याला आता परत जावर क्लिक करायचं, कारण इथे ग्रोथ चार्ट असतो. जर आपण इथे बघायचं म्हटलं तर आपल्याला त्या मातेचा ग्रोथ चार्ट दिसतो, तर आपल्याला ते करायचं नाही, परत जावर क्लिक करायचं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही ते जो आलेख तो बघू शकता. आता परत जावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आता त्या मातेची जी शेवटची तपासणी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे. तर ती ऑगस्टमध्ये मला आठवणीने भरून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने ताईंनो राहून जातं आणि त्याच्यामुळे आपला जो पैसा असतो तो येणारा प्रोत्साहन भत्ता तो जात असतो. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण लक्षात ठेवाव्यात. मी स्वतः देखील विसरून गेली ती, असं होऊ शकतं. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आठवण देणं हे मला वाटतं की आपल्या एका ताईचा पैसा जाऊ नये म्हणून मी परत परत असे विषय घेत असते. तर ताईंनो तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या प्रत्येक मातेचं चेक करा, जेणेकरून वजन उंची फक्त मुलांची नाही तर गरोदर मातेची देखील अपेक्षित आहे. आणि ती जर तुमची चुकून राहून गेली तर तिथं देखील तुमचं एकापेक्षा जर 2 माता राहिल्या, तिघी राहून गेल्या, तर तुमचा प्रोत्साहन भत्ता 1 मार्क तिथे जातो. असे 1-1 मार्क कमी होतात आणि आपण 6वर येतो. आपण कमीत कमी 7वर राहिलो तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटतो. म्हणूनच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार सांगत असते. आणि गरोदर मातेच्या 4 तपासण्या असतात. तर हा देखील सुपरवायझर भरतीसाठी अंतर्गतसाठीचा प्रश्न तुमचा होऊ शकतो. अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.